आज मी ट्रॅव्हल करत आहे. सो आपण बघूया की माझ्या 1 वर्षाच्या फ्रॅग्रन्स कलेक्शनमध्ये असे कुठले फ्रॅग्रन्सेस आहेत जे माझ्या ट्रॅव्हल बॅगेत असतात. ही आहे एक 71ची बॉटल. आणि माझ्याकडे अजून काय आहे, हा एक आहे वाईल्ड स्टोन एज. आणि ही आहे एक परफ्यूमची बॉटल. सो हा एक अत्तर आहे पाको रॉबान इन्व्हिक्टस नावाच्या एका परफ्यूमचा आपला इंडियन इन्फ्लुअन्स अत्तर व्हर्जन. 100 का 200 रुपयाला मिळालेला 3 ml. खूप जबरदस्त बजेटवाला अत्तर. ओरिजिनल कसा स्मेल करतो मला माहिती नाही, पण मला हे माहिती आहे की याचा स्मेल कसा असू शकतो, कारण याचे 2 क्लोन आहेत माझ्याकडे. त्यातला एक आहे हा वाईल्ड स्टोनचा एज. मे बी वाईल्ड स्टोनचा सर्वात पॉप्युलर परफ्यूम त्यांच्या अख्ख्या सिरीजमधला. का? कारण इट स्मेल्स लाईक हवास, जो 4-5 हजाराला येतो. आता थोडा स्वस्त पण झाला असेल, कारण कायच्या काय फेमस झाला आहे तो, विच इज इन्स्पायर्ड ऑफ ओरिजिनल इन्व्हिक्टस. सो मला एक्सपेक्टेड नव्हतं, पण माझ्याच कलेक्शनमध्ये दोन्ही सिमिलर स्मेलवाले फ्रॅग्रन्सेस आहेत. आणि बघायला गेलं तर थोडासा डिफरन्स आहे याच्यामध्ये, पण दिस इज मोर वर्सटाईल. खूप छान ॲक्वॅटिक, फ्रुटी, फ्रेश, वर्सटाईल, कधीही घालू शकतो, कुठेही घालू शकतो, अशा टाईपचा लावू शकतो असा फ्रॅग्रन्स आहे. आणि तिसरा आहे मॅट्रिक्स. रुब्रोकाथियरम नावाचा हा आहे परफ्यूम. रुब्रोकाथियरम नावाचा एक परफ्यूम आहे जो माझा खूप फेवरेट आहे, सर्वात फेवरेट म्हणू शकता. हलकासा जिंजर नोट आहे. जिंजर त्याच्या म्हणजे मला जिंजरचा का स्मेल येतो, आय डोंट नो व्हॉट दॅट नोट इज. त्याचा हा स्ट्रॉंगर व्हर्जन आहे. मी ट्राय करायला घेतलं, मला आवडला नाही. थंडीमध्ये पण मला खूप स्ट्रॉंग वाटतो. सो जस्ट ठेवला आहे मी. एकदम कडाक्याची थंडी पडली तर वापरीन, मला नाही आवडला तर कोणाला तरी देऊन टाकेन, अशा टाईपचं. तर हे माझं कलेक्शन आहे. तुम्हाला डिटेलमध्ये याचं रिव्ह्यू वगैरे हवा असेल तर कमेंट्समध्ये कळवा.